नमस्कार शेतकरी मित्र हो. नमस्कार प्रेक्षक हो. स्वामी शरण अय्यप्पा. आज आपण अननस लागवडीमध्ये अननसाच्या फुलधारणे व फळधारणा मिळवण्यासाठी संजीवकाचा वापर कसा करणार आहोत याविषयी एक थोडीफार चर्चा व माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्र आपल्याला माहिती आहे अननसाचं आपण ज्यावेळी पीक लावतो त्यावेळी ते रोप त्याची पूर्णपणे शाकीय वाढ होण्यासाठी आपल्याला एक 8 ते 10 महिन्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर नैसर्गिकरित्या त्यावर फुलधारणा व फळधारणा येऊन ते पीक काढणीस म्हणजे फळ काढणीस तयार होण्यासाठी आपल्याला 16 ते 17 महिन्याचा एक टोटल कालावधी लागतो व आपल्याला त्यापासून फळ मिळू शकते. पण आपण ज्यावेळी व्यावसायिक दृष्टिकोनातून अननसाची लागवड करतो त्यावेळी सर्रासपणे संजीवकाचा वापर केला जातो. या संजीवकाचा वापर केल्यामुळे पीक हे लवकर काढणीस तयार होते. जवळपास 15 महिन्यामध्ये पीक आपण काढणीसाठी मिळवू शकतो. तर संजीवकाचा वापर करण्याचे फायदे असे आहेत की तुम्ही एक उदाहरण लक्षात घ्या की आपण एका प्रक्षेत्रामध्ये समजा एक 50,000 किंवा 1,00,000 अननस रोपांची लागवड केलेली आहे. तर ती अननसाची रोपे 1,00,000 अननसाची रोपे आपण ज्यावेळी लावलेली आहेत तर ती एकाच वजनाची असणं किंवा त्या सर्व अननसाच्या रोपांना एकाच प्रमाणात खतं किंवा फर्टिलायझर देणं, एकाच प्रमाणात पाणी पुरवठा करणं, एकाच प्रमाणात सूर्यप्रकाश या गोष्टी उपयुक्त बाबी उपलब्ध करून देणं शक्य नसते. या सर्व बाबीमुळेच त्यांची शाकीय वाढ ज्यावेळी वाढीच्या कालावधीत असतात त्यावेळी त्यांची शाकीय वाढ कमी जास्त प्रमाणात होते व त्यांची जी परिपक्वता असते म्हणजे फुलधारणा येण्यासाठी जी योग्य स्टेज लागते ती येण्यासाठी कमी जास्त वेळ लागतो व त्यामुळे त्यांची फुलधारणा ही मागे पुढे अशा कमी जास्त कालावधीमध्ये होऊ शकते. तर ही जी अशी जी प्रक्रिया असते किंवा अशी जी पद्धत असते ती तुमच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण ज्यावेळी शेती करतो त्यासाठी फायदेशीर नसते. व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण ज्यावेळी शेती करतो त्यावेळी ही 50,000 किंवा 1,00,000 अननसाची रोपे एकाच वेळी त्यांची शाकीय वाढ पूर्ण होऊन ती एकाच वेळी फुलधारणेसाठी येणं व त्यापासून एकाच वेळी आपल्याला फळधारणा घेणं व फळ व पीक त्यांचं काढणीस तयार होणं हे गरजेचं असते. तर ही जी काय आपल्याला आपली गरज आहे ती आपण संजीवकाचा वापर करून पूर्ण करू शकतो. संजीवकाचा वापर केल्यानंतर आपल्याला पीक हे एकाच वेळेस काढणीस तयार होते. त्यानंतर प्रत्येक रोपापासून आपल्याला फळ मिळवणं शक्य होते. संजीवकाचा वापर करून आपल्याला हवं त्यावेळी आपण पीक घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला ठराविक एका सणाच्या वेळी आपल्याला काही फळं आवश्यक असतात. म्हणजे जसं गणेशोत्सव असतो किंवा ईद असतो, क्रिसमस असतो किंवा नवीन वर्ष असतो किंवा होळी असते यावेळी आपल्याला फळांची आवश्यकता असते. तर ज्यावेळी आपल्याला फळांची आवश्यकता असते त्यावेळी एक 5 महिने अगोदर ज्यावेळी सर्व रोपट्यांची शाकीय वाढ पूर्ण झालेली असते त्यावेळी त्यामध्ये जर संजीवकाचा आपण वापर केला तर आपल्याला योग्य त्यावेळी आपल्याला पिकाची व फळाची काढणी करता येणं शक्य होते. तर अशा प्रकारे हे आपल्याला संजीवकाचा वापर करण्यामागे बरेच आपल्याला फायदे दिसून येतात. त्यानंतर व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण ज्यावेळी शेती करतो त्यावेळी संजीवकाचा वापर करणे हे फारच सुलभ असते व गरजेचं असते. त्यानंतर आपण संजीवकाचा वापर करताना काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवायच्या आहेत. त्या अशा की संजीवकाचा वापर करताना आपण जे रोपं निवडणार आहोत त्याची शाकीय वाढ पूर्णपणे झालेली असायला पाहिजे. म्हणजे काय की त्यावर त्या रोपट्यावर 40 किंवा त्यापेक्षा जास्त पाने असायला पाहिजे. त्यानंतर त्या रोपट्याचा जो घेर असतो म्हणजे जमिनीलगतचा जो घेर असतो तो 30 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. त्यानंतर त्या रोपट्याचं जे वय आहे ते 8 ते 10 महिन्यापेक्षा जास्त असावं. त्यानंतर ही जी आपल्याला संजीवकाची प्रक्रिया करायची आहे ती पावसाळी हंगामात शक्यतो करू नये. एक कोरडं असं हवामान आपल्याला उपलब्ध त्या ठिकाणी हवं. त्यानंतर आपण एक कमी पानं असलेलं किंवा कमी प्रमाणात शाकीय वाढ झालेलं रोपटं निवडलं तर त्यापासून आपल्याला कमी वजनाचं फळ मिळते व आपण पूर्णपणे शाकीय वाढ झालेलं समजा रोपटं निवडलं त्यावर जास्त पानं असतील 40पेक्षा जास्त पानं असतील तर त्यापासून 1.5 किलोपेक्षा
जास्त वजनाचं फळ मिळवणं सहज शक्य होते. त्यानंतर संजीवकाचा वापर करताना आपण त्या ठिकाणी युरिया आपल्याला वापरायचं असते. त्या युरियाचं प्रमाण आपण समजा जास्त प्रमाणात युरिया वापरलं तर त्यामुळे फळाचा जो खालचा जो दांडा असतो त्याला इंग्लिशमध्ये फ्रूट स्टॉक असं म्हणतात. तर त्याची लांबी वाढते व फळ ज्यावेळी वाढीच्या कालावधीमध्ये असते तर त्याच्या वजनाने फळाचा जो तोल असतो तो ढासळू शकतो किंवा तो जो फळाचा दांडा आहे तो मोडून पडतो. तर अशा वेळी आपलं शेतकऱ्याचं नुकसान होते. तर त्यामुळे युरिया आपण किती प्रमाणात वापरतो आहोत हे आपण योग्य प्रकारे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर या सर्व बाबी झाल्यानंतर आपण कोणत्या प्रकारची एक संजीवक यामध्ये वापरू शकतो. तर बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संजीवकं येतात. त्यामध्ये 2,4-D आहे, त्यानंतर नॅफ्थॅलिन ॲसिटिक ॲसिड आहे, त्यानंतर इथ्रेल आहे किंवा इथेपॉन आहे. अशा प्रकारची संजीवकं बाजारामध्ये उपलब्ध येतात. तर पूर्वी यापैकी काही संजीवकं, त्यानंतर त्यामध्ये युरिया, त्यानंतर कॅल्शियम कार्बाईड, त्यानंतर चुना पावडर किंवा जो आपला खायचा चुना असतो त्याचा, या सर्वांचा वापर करून एक इंडक्शन अशी प्रोसेस पद्धत केली जायची. तर इंडक्शन प्रक्रियेमध्ये आपण शेतकऱ्यांनी इंडक्शन जे आपण करतो आहोत अननसामध्ये त्यामध्ये एक 200 लिटरचं आपण समजा बॅरल घेतलं तर त्या 200 लिटरच्या बॅरलमध्ये 50 ते 100 ml आपल्याला इथ्रेल किंवा इथेपॉन हे टाकायचं आहे. त्यानंतर एक 500 ग्रॅम इतक्या प्रमाणात युरिया टाकायचा आहे आणि 50 ग्रॅम इतक्या प्रमाणात खायचा चुना टाकायचा आहे. हे सर्व मिश्रण व्यवस्थित करून त्यातील एक 50 ml इतकं जे द्रावण आहे ते अननसामध्ये जिथून पानं येतात तिकडे एक बेचका असतो किंवा त्या ठिकाणी पोकळी निर्माण झालेली असते. त्या पोकळीमध्ये हे 50 ml इतकं द्रावण त्यामध्ये व्यवस्थित असं मिसळून टाकायचं आहे. म्हणजे तुमचा जो 200 लिटरचा जो बॅरल असतो तो 4000 इतक्या रोपांसाठी पुरेसा असतो. तर अशा प्रकारे ही संजीवकाची प्रक्रिया सांगितली आहे. तर अशा प्रकारे आपण संजीवकाचा वापर अननसामध्ये केला असता व्यावसायिक शेतीमध्ये आपण 90% पेक्षा जास्त अशा प्रकारची फुलधारणा या पद्धतीमुळे मिळवू शकतो. अशा प्रकारची ही संजीवकाचा वापर करण्याची पद्धत फारच यशस्वी अशी आढळून आली आहे. ज्यावेळी आपण व्यावसायिक शेती करतो त्या ठिकाणी ही प्रक्रिया फारच फायदेशीर अशी दिसून आली आहे. तर शेतकरी मित्र हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संजीवकाचा वापर अननसामध्ये कसा करायचा आहे याविषयी एक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याला यामध्ये काही शंका किंवा अडचणी वगैरे असल्या तर आपण जरूर संपर्क साधावा. नमस्कार. शेतकरी मित्र हो, आपण ज्या ठिकाणी संजीवकाचा वापर केलेला आहे त्या प्रक्षेत्रामध्ये आपण एक 15 ते 20 दिवस त्या ठिकाणी कोणताही डिस्टर्बन्स असता नाही. कारण ज्या ठिकाणी आपण हे संजीवकाचा वापर केला असतो त्या ठिकाणी ॲसिटिलीन किंवा इथिलीन अशा प्रकारचे गॅसेस निर्माण झालेले असतात व त्या ठिकाणी ही जी फुलधारणेची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये आपण डिस्टर्बन्स करणे हे चांगले नसते. तर तो अडथळा आपण त्या ठिकाणी न आणता एक 20 दिवस त्या ठिकाणी त्या गॅसेस निर्माण होण्यासाठी व ती फुलधारणेची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आपण वेळ द्यायचा आहे व त्या प्रक्षेत्रावर कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी गुरं किंवा इतर जनावरं किंवा मनुष्य प्राणी यांचा वावर असता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर अननसाची जी पर्णरंध्र असतात ती दिवसाच्या वेळी म्हणजे ज्यावेळी प्रखर सूर्यप्रकाश असतो त्यावेळी ती पूर्णपणे बंद असतात. कारण ही बंद असल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन त्यातून होऊ शकत नाही. त्यामुळेच अननस हे कमी पाण्यावर जगणारं असं पीक मानलं जाते. त्यामुळे सकाळी 10 वाजेपर्यंत ही पर्णरंध्र पूर्णपणे उघडी असतात. त्यानंतर संध्याकाळी 4-4:30 नंतर ही पर्णरंध्र उघडतात व रात्रभर ही पर्णरंध्र उघडलेली असतात. त्यामुळे आपल्याला जे इंडक्शन किंवा संजीवकाचा वापर करण्याची प्रक्रिया करायची आहे ती एकतर सकाळी 10 वाजेपर्यंत करायची आहे किंवा संध्याकाळी 4-4:30 वाजल्यानंतर करायची आहे की ज्यावेळी
पर्णरंध्र, पानाची पर्णरंध्र किंवा आपण त्याला इंग्लिशमध्ये स्टोमॅटा म्हणतो, ते पूर्णपणे ओपन असतील त्यावेळी आपण हे संजीवकाचा वापर करायचा आहे. म्हणजे त्याची यशस्वीता आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येते. शेतकरी मित्र हो, अननसाचे जे रोप आहे त्याची शाखीय वाढ पूर्ण व्हायला आपल्याला 8 ते 10 महिने लागतात. त्यानंतर आपण समजा जर इंडक्शन केलं, 10व्या महिन्यामध्ये आपण समजा इंडक्शन केलं, तर इंडक्शन झाल्यानंतर एक 45 दिवसामध्ये आपल्याला फुलधारणा त्या ठिकाणी दिसून येते व इंडक्शन केलेल्या दिवसापासून 130 ते 135 दिवसामध्ये आपल्याला पीक काढणीसाठी तयार होते. तर अशा प्रकारे आपल्याला अननसाचं पीक हे जवळपास 15व्या महिन्यामध्ये त्याच्या लागवडीपासून 15व्या महिन्यामध्ये पीक काढणीसाठी तयार होऊ शकते.